नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं सेक्शन आणि एलिव्हेशन कसे काढायचे. जर कोणी बघितलं नसेल तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. आता आपण आज ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर लाईन आउट कसं करायचं. वर्किंग ड्रॉइंगसाठी सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे लाईन आउट असते. तर आता आपले हे कॉलम पोझिशन्स आहेत C1, C2, C3. हा 4, हा 5, हा 6, 7, 8, 9, 10 आणि 11 हे कॉलम पोझिशन्स आहेत. आता बऱ्यापैकी ह्यातले कॉलमची साईज आहे ती 9x15 आहे. फक्त हे 1, 2 आणि हे 3 हे 9x18 आहेत, कारण यांचा स्पॅन जास्त आहे, ह्याच्यावर लोड जास्त आहे, त्यामुळे हा 18 इंचाचा इथे आपण स्लॅब घेतला आहे. तर आपलं हे कालचंच ड्रॉइंग आहे, याला आपण सेव्ह ॲज करायचं आहे. Ctrl+Shift+S दाबलं की सेव्ह ॲजचा ऑप्शन येतो आणि याला आपण नाव देऊ सेंटर लाईन प्लॅन. एंटर करू आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे ड्रॉइंग इरेज करून घेऊया आपण. त्यानंतर काय करायचं आपल्याला, ही आपली प्लॉट बाउंड्री आहे. इथं तुम्हाला डायमेन्शन्स सांगतो, सेटबॅक आपण किती सोडलेत हे सांगतो मी तुम्हाला. हे सोडले आपण रेअर साईडहून 5 फूट, परत राईट साईडहून 5 फूट, इथून 5 फूट आणि फ्रंट साईडहून 10 फूट आपण हे सेटबॅक सोडलेले आहेत. तर हे का मी तुम्हाला आता सांगितलं, कारण आपल्याला आपण जेव्हा वर्किंग ड्रॉइंग करतो त्यावेळेला आपल्याला ह्या पोझिशन्स माहीत पाहिजेत, की बाबा ही फेस ह्या प्लॉटपासून किती आहे किंवा ह्या प्लॉटपासून किती आहे, हे आपल्याला फेसेस माहीत पाहिजेत. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे नॉर्थ. ती मी नॉर्थ एक टाकून देतो. आम्ही ही नॉर्थ टाकून दिली आहे, त्यामुळे ही साईड होते आपली ईस्ट, ही वेस्ट, ही नॉर्थ आणि ही साऊथ साईड होते. तर आपल्याला दिशा पण देणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण ज्यावेळेला फ्रंट एलिव्हेशन किंवा साईड एलिव्हेशन देतो त्यावेळेला आता इकडून देत असेल तर आपल्याला इथे हे नॉर्थ फेसिंग, हे साऊथ फेसिंग आणि हे वेस्ट साईडचं एलिव्हेशन आहे असं आपल्याला ते डिमार्क करावं लागतं. आता तुम्हाला एकदम मी सर्वात सोपी तुम्हाला पद्धत सांगणार आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, LA एंटर करायचं आहे. लेयर्समधले आता काही आपले लेयर्स नाही आहेत, त्यामुळं जे आपल्याला नको असतील, जे वापरत नाही, त्यासाठी PU एंटर करायचं आहे. पर्ज ही कमांड येते आणि ह्याला ह्या सगळ्याला क्लिक करायचं आहे आणि पर्ज ऑल करायचं आहे. पर्ज ऑल चेक आयटम आणि क्लोज करायचं आहे. तर बघा आपल्याला जे नको आहेत ना ते इथून टेक्स्ट ते लेयर्स आपले इथून डिलीट होतात. तर यामधलं आपल्याला डायमेन्शन हा फक्त लेअर लागणार आहे, त्यामुळे बाकीचे जे आहेत ना ते सगळे आपल्याला थोडेसे फेंट करून घ्यायचे. हां, मग हा सिलेक्ट केलेलं आणि आता हा डायमेन्शनचा लेअर आहे तो आपल्याला ब्ल्यूमध्ये घ्यायचा आहे. ओके करायचं आहे आणि कॉलमचा जो लेअर आहे त्याचा आपल्याला रेड कलर हवा आहे, तो ओके करायचा आहे आणि कॉलम नेम्स आहेत ते सुद्धा आपल्याला रेडमध्ये करून घ्यायचं आहे, ओके करायचं आहे. आणि हा जो आहे ही आपली प्लॉट बाउंड्री आहे, ही 0मध्येच आहे, त्यामुळे आपल्याला इथून याचा कलर हा एकदम डार्क ब्लॅकच करायचा आहे. आणि हा एक मिनटं आहे, मी क्लोज करतो. हा आपला 0 लेअरला मी टाकून देतो. म्हणजे काय की महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ठळकपणे दिसाव्यात. मी नेहमी सेंटर लाईन करताना हे आपला प्लॅन असतो तो हा मी ठेवतो. काय होते बऱ्याचदा काय होते की नुसते कॉलम्स ठेवले, म्हणजे बऱ्याचदा कशी पद्धत असते लोकांची की फक्त कॉलमच देतात, त्याला हे बाकीचं काही देत नाही. तर तुम्ही फक्त कॉलम दिला ना तर बऱ्याचदा आपल्याला स्पेसेस कळत नाहीत की ह्या गाळ्यात काय आहे, ह्या गाळ्यात काय आहे. जसं की ह्या गाळ्यात लिव्हिंग रूम आहे, ते किचन आहे, ते कळत नाही. हे कळावं म्हणून हे आपल्याला महत्त्वाचं मी ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी, पण फेंटमध्ये ठेवतो. आता आपल्याला तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक 10-15 मिनटातच तुमची सेंटर लाईन होऊन जाईल याची. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा पहिली कमांड आहे UCS एंटर करायचं आहे आणि इथे खाली ऑप्शन्स आहेत बघा, हे फेस नेम, ह्यापैकी आपल्याला न्यू करायचं आहे. त्यासाठी आपण N एंटर करायचं आहे आणि एक पॉईंट आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपला जो हा UCS आहे ना हा इथे सिलेक्ट झाला आहे. त्यासाठी आपण काय करू, व्ह्यूमध्ये जाऊ, UCS आयकॉन,
ओरिजिनला. म्हणजे आपल्याला इथे ही एक्स हॉरिझॉन्टल एक्स आणि व्हर्टिकल वाय आली. त्यानंतर तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो. हे डायमेन्शनमध्ये जायचं आहे. प्रत्येक वेळेला काय होतं, आपण आता ही आपली 0 आहे ना, मग आपण काय करतो, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन मारतो आणि हे डायमेन्शन आपण असं चेक करत बसतो आणि ते आपण इथे नाव देतो. त्यापेक्षा काय करायचं आहे, डायमेन्शन ऑर्डिनेट्स हे घेतला. आता ह्या दोघांची सेंटर लाईन आहे ती एका लाईनीतच आहे. त्यामुळे काय करायचं आहे, इथून हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि इकडे घ्यायचा. हा डायमेन्शनच्या लेअरला टाकून देऊ. पुन्हा हे सुद्धा डायमेन्शनला आपण बाय डिफॉल्ट करून घेऊ. पुन्हा आपल्याला रिपीट करायचे कमांड ऑर्डिनेट्स. आता हे C3 हे इथं घेतलं. हा C4 हे येणार C5 हे C6 हे आपण इकडे मूव करून घेऊ. याचा लीडर सकट हा असा झाला. पुन्हा झाला. पुन्हा आपण रिपीट करू कमांड. त्यानंतर C7 हा C8 हा C8 झाला. हा C9 हे C10 आणि C11 हे झालं एक्स ॲक्सिसचं. आणि आता आपण वाय ॲक्सिससाठी सेम कमांड आहे आपली. म्हणजे ह्याचं म्हणजे ह्या कमांडची ह्या कमांडचं काम काय आहे की बाबा एक्स ॲक्सिसपासून याचं अंतर किती ते ऑटोमॅटिक इथं दाखवलं जातं. ते हा मिड पॉईंट घेतला. हा वाय ॲक्सिसला झाला. हा सुद्धा इकडे वाय ॲक्सिसला घेऊ. हे पण आपण असं इकडे घेऊ. पुन्हा एंटर करायचं आहे आणि हे थोडंसं इकडे घेऊ. झाली आपली लाईनआउट तयार झाली. हे एवढं सोपं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला आपण मॅन्युअली करण्यापेक्षा हे ऑटोमॅटिक आपलं होऊन जाते. तर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आपण काय करतो, 0-0चं पण एक लोकेशन देतो. त्यासाठी आपण हे प्लॉट बाउंड्रीपासून ही 10 फूट आहे आणि इकडे इथून ही 5 फूट आहे. म्हणजे हे 0-0 लोकेशन इथं आपण नंतर लिहिणार आहोत. मी तुम्हाला माझी पद्धत सांगतो, मी लाईन आउट कशी देतो साईटवर. हे अशी लाईन आउट दिली ना तर सेंटरिंगवाले कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर फार खुश होतात, कारण त्यांना फार सोपं जातं हे. आता तुम्हाला दाखवतो मी. बघा इथून हे माप चेक केलं. बघा हे 7.5 आलं. पुन्हा आता इथून ह्याचं सेंटर लाईन बघू आपण तेवढं आले का, 4 फूट 7.5 इंच. पुन्हा इथून हे 13 फूट. बघा हे 13 फूट हे असं आपोआप येऊन जातं. हे फार सोपी पडते आपल्याला पद्धत. आता ही बघा ही 4.5 इंच आहे का, आहे. आपला 0-0 ह्याच लाईनीत आहे आणि हा बघा 11 फूट 4.5 इंच. 2 मिनटात तुम्हाला सेंटर लाईन तयार तुमची. आता ह्याच्यात नावं द्यायची कशी आहेत, ED करायचं, याला एंटर करायचं आणि ह्याला नाव द्यायचं C1 आणि C2. इथे इज इक्वल टूचं साईन टाकायचं. इथे काय नाव द्यायचं, C3 इज इक्वल टू याला C4 इज इक्वल टू हा आहे तो C5 आहे. हा C6 आहे तो C7. हा
C8, हा C9 आणि हे C10 आणि C11 इज इक्वल टू झालं. आता समजा तुम्ही ह्या लाईनवर क्लिक केला तर तुम्हाला ही पूर्ण लाईन इथे तर दिसतेच, प्लस याचा ओरिजिनला पण बघा इथे हे निळं झालं बघा. म्हणजे आपला ह्या 2 कॉलमचे ओरिजिन इथे आहेत हे आपल्याला समजून जातं. पुन्हा आता इथेच वाय ॲक्सिसला करायचं आहे. कोणते आहेत 1, 4 अँड 9 ED C1, C4, C9 याच्यामध्ये आपण स्वल्पविराम टाकू आणि हे C9च्या समोर इज इक्वल टूचं साईन टाकू. पुन्हा हा कुठला आहे, हा आहे आपला C10. ED करायचा आहे म्हणजे एडिट करायचा आहे हा C10. हा कोणता आहे, हा आहे C2. एकदम सोपं पडतं हे. हा आहे 6 आणि 7 C6 आणि C7 आणि हा आहे 3, 5, 8, 11 ED 3, 5, 8, 11. ह्याच्यामध्ये आपण C आणि स्वल्पविराम टाकून घेऊ. C स्वल्पविराम C स्वल्पविराम C स्वल्पविराम C आणि इज इक्वल टू झालं. समजा तुम्हाला ह्या डायमेन्शनला D एंटर करायचं आहे आणि एक न्यू करायचं, त्याला नाव देऊ आपण सेंटर लाईन. कंटिन्यू आणि ह्याच्यामध्ये आपण हे टेक्स्टमध्ये गेलो ना की तुम्हाला इथे एक हा ऑप्शन मिळते बघा, हा ओके करायचा आणि क्लोज करायचा. जेवढे आपण लाईन आउट केलेत ना त्याला आपण त्या सेंटर लाईनच्या स्टँडर्ड बॉक्समध्ये मर्ज करायचं आहे. आता ते कुठून येतं, इथं हे ॲनोटेशनमध्ये ही स्टाईल आहे बघा, इथून ही आपण ही सेंटर लाईन केलेली, ही सिलेक्ट केली, झालं तुमचा हा बॉक्स पण तयार झाला. एवढं सोपं आहे. पुन्हा आपल्याला थोडेसे मॉडिफिकेशन काही करायचे असतील तर पुन्हा ह्या टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि हे ऑफसेट फ्रॉम डायमेन्शन आहे ना, हे 1.5 करून घेऊ. ओके क्लोज. हा असा ऑफसेट पडतो बघा त्याचा. आता याला पण हे मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. हे बघा, आता ही जी स्टाईल आहे ती आपली स्टँडर्ड स्टाईल आहे. हेच तुम्हाला सेंटर लाईनमध्ये टाकला की हा बघा हे 5 फुटाला सुद्धा बॉक्स पडतो. मग आपण काय करतो, पुन्हा डीमध्ये जायचं आहे आणि ह्याला स्टँडर्डला सेट करायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. आपण मागच्या वेळेला स्टँडर्डचे सुद्धा सेटिंग्स बघितले. तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा डायमेन्शन द्यायचे आहेत, जसे की आपण काय करतो, एक डायगोनल देतो. मग हा इथून इथंपर्यंत हा एक डायगोनल झाला आणि इथून ते इथंपर्यंत एक आपण टोटल आउट टू आउट आपण एक माप देतो, जेणेकरून काय होतं, तो डायगोना काढायला पण सोपा जातो. म्हणजे हे एवढं माप आपलं तिथं साईटवर मॅच झालं की हे सुद्धा माप आपल्याला साईटवर आपोआप मिळतं तिथं. डायगोना फारच लांब गेला आहे. मग मी काय करतो, मी एक 0 लाईनला जातो, याचा कलर बदलून घेतो, रेड, एक्सेल एंटर, व्ही एंटर, इथे एक द्यायचा आणि पुन्हा एक्सेल एंटर, एच एंटर, हॉरिझॉन्टल आलं आणि आता मी हे नियरेस्ट ऑन करून घेतो.
आणि याला ही मिरर मारतो आणि हे ट्रिम करून घेतो. हे पुन्हा हे आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचे आणि हा रोटेट करून घेऊ. आणि हे जे टेक्स्ट आहे ते आपण इकडे स्ट्रेच करून घेऊ. आणि हे फिलेट करून घेऊ इथून ते इथपर्यंत. आणि ह्या टेक्स्टला आता इथे जे आहे ते हे आपण सेंटर लाईन प्लॅन म्हणून टाईप करायचं. आणि याला बाय ब्लॉक करायचं. आणि हा सुद्धा एक ब्लॉकच आहे. नाही, हा ब्लॉक नाही आहे, एक्सप्लोड झाले. ह्याला सुद्धा बाय ब्लॉक केलं की तुमचं डार्क टेक्स्ट येऊन जातं. याला नाव देऊ एक्स आणि याचा कलर आहे तो आपल्याला रेड द्यायचा आहे. हा रेड म्हणजे काय की साईटवर कळतं की बाबा एक्स ॲक्सिस कुठं आहे आणि वाय ॲक्सिस कुठं आहे. झालं आपलं ड्रॉइंग केवढ्यात तयार झालं बघा. आता हेच ड्रॉइंग तुम्ही जर करत बसला मॅन्युअली, म्हणजे ह्या 0पासून आपल्याला इथून हे माप किती आहे C1चं C2चं हे मॅन्युअली करण्यापेक्षा तुम्ही असं केलं की झालं, सिम्पलमध्ये तुमचा प्लॅन तयार झाला. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि बरेच जण सबस्क्राईब पण करत आहेत, त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर यांचं वर्किंग ड्रॉइंग कसं करायचं ते बघणार आहोत. मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.